मित्रा, भीम जयंती कोणी साजरी करावी? फक्त जय भीमवाल्यांनी. 14 एप्रिलला त्यांचं काहीतरी असतं, पण मग तुमचं काहीच नसतं. दादा, तू 8 तासांची ड्युटी करत असशील, तुला ओव्हर टाइमचे एक्स्ट्रा पैसे मिळत असतील आणि दिवाळी बोनस तुला तुझा हक्क वाटत असेल, तर भीम जयंती तुझी पण आहे. ताई, तू आज मोकळेपणाने जगत असशील, स्वतःचे निर्णय स्वतः घेत असशील, वडिलांच्या संपत्तीवर तुझा समान हक्क आहे आणि तुला भर पगारी मॅटर्निटी लीव्ह मिळते, तर ताई, भीम जयंती तुझी पण आहे. शेतकरी राजा, तू जर सावकाराच्या चक्रवाढ व्याजातून मुक्त झाला असशील, तर भीम जयंती तुझी पण आहे. मित्रा, तू ज्या कुठल्या जाती धर्माचा आहेस, पण जर तुला तुझं धार्मिक स्वातंत्र्य मिळत असेल, तर भीम जयंती तुझी पण आहे. चल, हे सगळं आहेस, पण तू जर खरे बाबासाहेब समजून न घेता सोशल मीडियावर त्यांच्यावर जहरी टीका करत असशील, वेडं-वाकडं बोलत असशील, तर भीम जयंती तुझी पण आहे. कारण व्यक्त होण्याचा, आपलं मत मांडण्याचा अधिकार देखील त्यांनीच दिलाय. आता एकच सांगतो, तू जर स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय समजत असशील, तर भीम जयंती तुझी पण आहे. कारण या भारत देशाला सर्वोच्च संविधान देणारी तेच होते. म्हणूनच सर्व भारतीयांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.